विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यापासूनच सांगत असतोय की अशी कोणती महाराष्ट्रामध्ये प्रश्नपत्रिका निघत नाही की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काळ या संकल्पनेवरती एखादा प्रश्न आला नाही. ओके, तर लक्षात घ्यायचे, नांदेडमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ ओळखा. तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो बनवत असते म्हटले. काय म्हटलंय? बनवत असते. ती तिची रीत झाली, ती तिची सवय झाली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या वाक्याच्या शेवटी असते त्याला रीती वर्तमान काळ असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? रीती वर्तमान काळ, कारण ती सतत घडणारी क्रिया आहे. लक्षात आलं? ओके, म्हणून मी तेव्हाही सांगितलं होतं की ज्याच्या शेवटी असते त्याला रीती म्हणायचंय, ज्याच्या शेवटी असे असेल त्याला या ठिकाणी रीती भूतकाळ म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाईल असेल त्याला या ठिकाणी काय म्हणायचंय? भविष्यकाळ म्हणायचंय. काय म्हणायचे त्याला? रीती भविष्यकाळ म्हणायचंय. ओके, मग आता या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक काय झाले बरं? 4 झाले. अतिशय सोपं आहे, तुम्हा सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं असेल. चला नेक्स्ट.